हा मारला आहे सुंदर असा. नमस्कार, मी अमेय वाघ. अदानी MPL आणि WMPL कट्टा 2025 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्या भेटीला ज्या टीमचे ओनर आले त्या टीमचं एक थोडक्यात इंट्रोडक्शन करून देतो. मला असं वाटतं ही जी टीम आहे त्यांचं असं आहे की दिवस रात्र प्रॅक्टिस आणि 1 ते 4 टॅक्टिक्स. हे बरोबर आहे का सर? हो, बरोबर आहे. आणि अर्थातच सर म्हणतात हे बरोबर आहे, तर मी या टीमचं नाव सांगतो. टीमचं नाव आहे 4S पुणेरी बाप्पा आणि टीमचे ओनर आपल्याबरोबर खास जे गप्पा मारायला आले त्यात आशिष देसाई सर. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे. मला असं वाटतं की पुण्याबद्दल जे लोकांचं एक सगळ्यांचं एक म्हणणं असतं की 1 ते 4 पुणेकर झोपतात, ते आता खरं राहिले असं मला वाटत नाही. कारण तुमची टीम आम्हाला दुपारी 1 ते 4 मध्ये सुद्धा प्रॅक्टिस करताना दिसते. हो, कारण आम्ही मेजर प्रॅक्टिस सेशन जे आहेत ते सुरूच 1 वाजता करतो. बर, दुपारी 1 ला चालू होतात आणि मग ते संध्याकाळी 7 पर्यंत चालतात. बर, नाहीतर सेशन चालू होतो 4 ला. बर. त्यामुळे मग आयदर दे आर इन ट्रान्झिट वेन द 1 to 4 स्लॉट इज देअर, किंवा मग ते प्रॅक्टिस करत असतात. मग तुम्हाला असं म्हणायचं की त्यावेळेस बाकीचे टीम झोपलेले असतात तेव्हा आम्ही प्रॅक्टिस करतो? आता ते झोपलेले असतात किंवा काय करत असतील याच्यावरती मी कमेंट करणं योग्य नाही. पण इट हॅज टू बी, सगळ्यांनी प्रॅक्टिस केली असावी असं आपण गृहीत धरायला हरकत नाही. वा वा सर, हा तुमच्या टीमचा 3रा सीझन आहे MPL मध्ये. कसं वाटतंय, आतापर्यंतचा प्रवास कसा होता? प्रवास खूप चांगला होता. वी वर एक्सायटेड. आम्ही पुण्याची टीम स्पेसिफिकली घेण्याच्या मागचं म्हणजे आम्ही 4 मित्र आहोत. ऑल ऑफ देम हॅव अ बिझनेस हाऊस इन पुणे आणि प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा वेगळा आहे, पण आम्ही 4 जण स्पोर्ट्स फॅनेटिक आहोत. बर, तर त्याच्यातून आम्ही एकत्र येऊन ही टीम घेतली. आज ऋतुराज गायकवाड आमचा आयकॉन प्लेयर आहे. येस. त्यामुळे आणि पुणे म्हटलं की महाराष्ट्रात पुण्याला एक वेगळं स्थान आहे आणि पुणे इज पुणे. ऋतुराज गायकवाडचा विषय निघालाच आहे, तर मला असं वाटतं या विषयावर गप्पा मारल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येणार नाही. बरोबर. तुमचा आयकॉन प्लेयर आहे ऋतुराज गायकवाड. आपल्या सगळ्यांना अभिमान आहे की आपल्या महाराष्ट्राचा प्लेयर आहे, जो चेन्नईचा सुद्धा कॅप्टन आहे आणि इंडियन टीमसाठी सुद्धा खेळतो. तर कसं वाटतं एवढा मोठा प्लेयर आपल्या टीम मध्ये असल्यावर? प्रत्यक्षात बघितलं तर मोठा प्लेयर आहे, पण तो ग्राउंडेड आहे. आणि आमचं ऑब्जेक्टिव्ह तेच होतं की MPL मधनं मुलं जी इकडे परफॉर्मन्स देतील त्यांना IPLचा प्लॅटफॉर्म ओपन व्हायला पाहिजे, इंडियन टीमचा प्लॅटफॉर्म ओपन व्हायला पाहिजे. आणि मग कोणीतरी त्या लेवलवरती ऑलरेडी पोचलंय तर तो प्रवास आमच्या प्लेयर्ससाठी कसा सोपा होईल, ती जर्नी तो जास्ती चांगलं सांगू शकेल. म्हणून ते आमच्यासाठी नेहमी फायद्याचंच राहतं. सर, मला एका गोष्टीची उत्सुकता वाटते की जेव्हा समजा आम्ही करिअरच्या सुरुवातीला जेव्हा आमच्याबरोबर सिनियर काही ॲक्टर्स असायचे शूटिंगमध्ये किंवा कुठल्याही नाटकाच्या प्रोसेसमध्ये, तर आम्हाला त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळायचं. तर तसं या टीममधल्या लोकांचं होत असेल का, जे नवीन खेळाडू आहेत त्यांच्याबरोबर ऋतुराज गायकवाड त्यांच्या सेम ड्रेसिंग रूममध्ये आहे, आपल्या डगआउटमध्ये आहे, तर त्यांच्याकडनं काय शिकायला मिळतं त्यांना? बेसिकली 1-2 किस्से मी सांगतो की ड्रेसिंग रूममध्ये एकतर तो वातावरण एकदम लाईट करून टाकतो. प्रेशर पूर्ण जे मॅच प्रेशर असतं किंवा या प्लॅटफॉर्मवरती इंटरनॅशनल स्टेडियमवरती येऊन परफॉर्म करणं, बरेचसे प्लेयर चोक होते. तर तो असल्याने त्यांनी वातावरण असं निर्माण केलं होतं की तो म्हटला की ही टुर्नामेंट तुमच्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे. मला जे अचीव करायचं ते मी केलेलं आहे, पण तुम्ही लोक ह्या संधीचं सोनं करा आणि प्रेशर न घेता यू गिव्ह युअर बेस्ट सो दॅट यू कॅन रीच द नेक्स्ट लेवल. आणि आय एम प्राऊड की आमचे 3 प्लेयर्स जे आहेत ते कुठे ना कुठे, म्हणजे एक प्लेयर MPLच्या टीममध्ये, IPLच्या टीममध्ये होता, एक स्क्वॉड बरोबर टॅलेंट हंट बरोबर राहिला पूर्ण सीझन, आणि एक प्लेयर बाकीच्या 2 टीम्सनी बोलवून बऱ्यापैकी त्याला हे केलं. सो ती वाटचाल एक योग्य दिशेने चालली आहे असं माझं मत आहे. म्हणजे ऋतुराज सारखा प्लेयर टीममध्ये असल्यामुळे मला वाटतं की तो तर स्वतः मेहनत घेऊन खेळतोच, पण इतरांना सुद्धा इन्स्पायर करतोय पुढे जायला. करेक्ट. वा. आणि सर, ह्या वर्षी पुणेरी बाप्पाची स्ट्रॅटेजी काय असणार? सो स्ट्रॅटेजी इज व्हेरी सिम्पल. पीपल हॅव टू गो अँड प्ले टू विन. जिंकण्यासाठी खेळायचं आहे. ऋतुराज अनफॉर्च्युनेटली नाही आहे, कारण तो इंडिया टीम बरोबर इंग्लंडला आहे, पण तो सतत टीम बरोबर टचमध्ये आहे. ग्रुपमध्ये चॅट्सवरती त्याचं चालू असतं, झूम कॉल्स चालू असतात. सो ही इज गिव्हिंग द मार्गदर्शन पूर्ण करतोय तो.
आणि मुलं आम्ही ह्यावर्षी मिक्स घेतलंय, एक्सपिरियन्स्ड आणि यंग प्लेयर्सचं. 2 वर्ष आम्ही खूप यंग प्लेयर किंवा असे घेतले होते की ज्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळायला पाहिजे. सो दिस इयर वी हॅव अ बॅलेन्स. त्या बॅलेन्समुळे आम्हाला वाटतं की यावर्षी बाप्पा येणार. वा वा वा, क्या बात आहे. सर, हे तुमच्या टीममध्ये जे यावर्षी नवीन प्लेयर झालेत त्यांच्याबद्दल किती उत्सुकता आहे तुमच्या मनात? सो आमच्या टीममध्ये मुर्तुजा ट्रंकवाला आला आहे की ज्यांनी मागच्या वर्षी MPL मध्ये 100 केली होती. मग नौशाद शेख आलाय की जो बऱ्यापैकी मोठ्या लेवलवर क्रिकेट खेळलेला आहे. ऋषिकेश सोनवणे आहे की ज्यांनी डोमेस्टिक सर्किटमध्ये भरपूर रन्स केल्यात. सो ओव्हरऑल मी सांगितलं तसं की सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये आमच्याकडे चांगलं टॅलेंट तर आहेच, पण त्याला बॅकअपही, म्हणजे एखादा इंजर्ड झाला किंवा एखाद्याला काय नाही जमलं तर वी हॅव गॉट बॅकअप अँड दॅट इज द बिगेस्ट प्लस पॉईंट वी हॅव दिस इयर. सर, आपण बघतोय सध्या पुण्यातले जे सगळे ऋतू आहेत ते बदलत जात आहेत. मध्येच ऊन येतंय, मध्येच पाऊस येतोय, मध्येच वारं सुटतंय जोरात. तर मला असं विचारायचं की आपला पुणेरी बाप्पाचा जो ऋतू, ज्याला आपण लाडानी ऋतू म्हणतो, ऋतुराज गायकवाड, तो कसा बदलत गेलाय आणि आपली टीम कशी बदलत गेली आहे गेले 3 वर्ष? नाही, तो बदलत गेलाय. म्हणजे पहिल्या वर्षी वी डिड वेल, वी वेर इन क्वालिफायर्स. मागच्या वर्षी थोडा परफॉर्मन्स आमचा हे झाला, पण ओव्हरऑल ऋतुराजनी टीम चांगली कॅरी केलेली आहे. आणि तो महाराष्ट्राचाही कॅप्टन असल्यामुळे बरेच प्लेयर्स त्याच्याकडे सातत्याने आयकॉन म्हणून बघत असतात की बाबा ह्याला इम्प्रेस केलं तर आपल्याला पुढच्या वाटचालीमध्ये कुठे ना कुठेतरी फायदा होईल आणि चांगलं क्रिकेट करिअर जे आहे त्यांचं ते घडण्यात ऋतुराजचा एक खारीचा वाटा असेल. वा सर, होम ग्राउंड आहे तुमचं पुणेरी बाप्पाचं, तर मला असं वाटतं की होम सपोर्ट तर दरवर्षी भरपूर मिळत असेल. येस येस येस. त्या फॅन्स बद्दल काय सांगा? फॅन्सनी खूप प्रेम केलंय आणि अजून भरपूर प्रेम करत राहा. मॅचेस बघायला या. ह्या वर्षी आता पाऊस थांबलेला आहे, त्यामुळे पुढचे 18 दिवस आपल्याला दंगा करायचा आहे आणि भरपूर मनसोक्त आनंद लुटायचा आहे आणि पुणेरी बाप्पा टीमला आपल्याला टॉपला न्यायचं आहे. वाह, क्या बात आहे. सर, पॉवर प्ले हा फार महत्वाचा मुद्दा असतो कुठल्याही T20 मॅच मध्ये. मला वाटतं तुम्ही सुद्धा पॉवर प्ले मध्ये भरपूर इंटेन्स डिस्कशन करत असाल, पुढची स्ट्रॅटेजी काय ठरवायची याबद्दल. आता पॉवर प्ले मध्ये तुम्ही जर का बघितलं तर पहिल्या 6 ओव्हरमध्ये 60-70 रन्स करायलाच पाहिजेत. बरोबर. आणि त्या हिशोबाने ती स्ट्रॅटेजी प्लॅन आहेच की गो फॉर द मॅक्सिमम. म्हणजे मग काय आहे की आता यावर्षी तुम्ही IPL मध्ये पण बघितलं असेल की 8 ओव्हरमध्ये 100 झाल्यात, 9 ओव्हरमध्ये 100 रन्स झाल्यात. सो त्याचा एक खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि तो फॅक्टर डेफिनेटली प्ले करणार. सो पॉवर प्ले इज द की टू द सक्सेस फॉर द मॅच. म्हणजे ती मॅच लांब नेऊ शकते किंवा जवळ आणू शकते. म्हणजे पॉवर प्ले मध्ये एकावर एक षटकार तर मारले पाहिजेत बॅटिंग टीम. 100%. तर तसे षटकार मारायची संधी आता मी तुम्हाला देतोय. असं इमेजिन करा की बॉलर मी आहे, थोडासा वीक बॉलर आहे, 3-4 वाईड पडू शकतात, पण तुम्ही चांगले बॅट्समन आहात, त्यामुळे तुम्ही षटकार ठोकाल्याची गॅरंटी आहे. आपण एक छोटासा पॉवर प्ले खेळणार आहोत तुमच्या बरोबर. मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की माझा आडनाव वाघ आहे म्हणून एक प्रश्न सारलाय, तसा समजून घ्या. तुमच्या टीमचा वाघ कोण आहे? आमच्या टीमचा वाघ सूरज शिंदे. सूरज शिंदे. तुमच्या टीम मधला सगळ्यात आवडता बॅटर कोण? नौशाद शेख. ओके. आवडता बॉलर? सचिन भोसले. आवडता फिल्डर? यश नार. ओके. आत्ता असलेल्या आयकन प्लेअर व्यतिरिक्त दुसऱ्या टीम मधला कुठला आयकन प्लेअर तुम्हाला तुमच्या टीम मध्ये असला तर आवडला असता? राहुल त्रिपाठी. राहुल त्रिपाठी. ऑक्शन मध्ये कुठल्या संघाची रणनीती तुम्हाला सगळ्यात जास्त भावली? रायगड रॉयल्स. या वर्षी ऑरेंज कॅप कुठल्या प्लेअरला मिळेल? मुर्तुजा ट्रंकवाला. तुमच्या टीमचा प्लेअर. पर्पल कॅप? सचिन भोसले. आणि तुमचा जो आयकन प्लेअर आहे त्याच्याविषयी 2 शब्द प्लीज. आयकन प्लेअर ऋषिकेश सोनवणे म्हणून जो आम्ही घेतलेला आहे, त्याने एक्सप्लोजिव्ह बॅट्समन आहे, टॉप ऑर्डर बॅट्समन आहे आणि डोमेस्टिक सर्किटमध्ये खूप मोठ्या रन्स केल्यात. आम्ही कॉर्पोरेट ट्रॉफी खेळलो होतो, त्याच्यात त्यांनी आम्ही चॅम्पियन झालो होतो, त्याच्यात त्यांनी 3 100 केल्या होत्या. तर आम्हाला त्याच्याकडनं खूप अपेक्षा आहेत आणि ही इज गोइंग टू ब्लास्ट. पुणेरी बाप्पाला जर फायनल खेळायची वेळ आली तुमच्यावर, ती यावीच अशी आमची इच्छा आहे, तर कुठल्या टीम बरोबर तुमची फायनल मॅच असावी असं वाटतंय? कुठलीही टीम चालेल. कुठलीही टीम चालेल. कुठलीही टीम जिंकणार तर आपणच. क्या बात आहे. सर, मला अजून एक प्रश्न विचारायचा. तुम्ही मगाशी म्हणलात की तुम्ही सगळे जे टीम ओनर्स आहात ते सगळे क्रिकेट लव्हर्स आहात, स्पोर्ट्स लव्हर्स आहात,
तर तुम्ही तुमच्या क्रिकेटच्या काही आठवणी आहेत का? तुम्ही खेळलायत कधी क्रिकेट? मी क्रिकेट खेळलो आहे, बरेच वर्ष खेळलो आहे आणि खूप चांगल्या आठवणी आहेत. आमच्या वेळेस असं प्लॅटफॉर्म नव्हतं, पण सध्याचं क्रिकेट एक करिअर ऑप्शन म्हणून मुलांसाठी पुढे आलेलं आहे. आमच्या वेळेस मोर ऑफ ॲन हॉबी होती, की एक ठराविक लेवलपर्यंत खेळायचं, त्याच्यानंतर नाही जमलं तर तुम्ही तुमच्या व्यवसायाकडे किंवा नोकरीकडे बघा. आता आणि गेल्या 20 वर्षात जर का तुम्ही बघितलं तर क्रिकेटमध्ये नोकऱ्या फारशा किंवा स्पोर्ट्समनला नोकऱ्या नाही मिळाल्या. बरोबर. तर ह्या माध्यमातून पैसे स्पोर्ट्समनला मिळत आहेत, ते एक चांगला उपक्रम आहे आणि इकडून परफॉर्म केलं तर दिस कॅन बिकम युअर करिअर. मग पुण्यातले जे नवीन खेळाडू आहेत, ज्यांना या क्षेत्रात करिअर करायची इच्छा असेल, ज्यांना पुढे जाऊन भारतासाठी क्रिकेट खेळायचं असेल, त्यांच्यासाठी पुणेरी बाप्पा एक्झॅक्टली काय काय उपक्रम राबवतात? सो आमच्या बेसिकली ह्याच्यात सपोर्ट आम्ही पूर्ण करतो. समबडी नीड्स टेक्निकल ॲडवाईस, वी कॅन प्रोव्हाइड दॅट. आता आमचा एक प्लेअर IPLला सिलेक्ट झाला होता, त्याला प्रॅक्टिस करायला कुकाबुराचे बॉल, जे आज 22,000 रुपयाचा बॉल आहे, तो त्याला उपलब्ध होत नसतो, तर आम्ही त्याला ते बॉल्स प्रोव्हाइड केले की बाबा, सो whoever needs anything for upliftment of his skills, whether it is nutrition, whether it is mental training, whether it is fitness, strength and conditioning, all those opportunities and all those infrastructure are available with us. सर, आता तुम्ही गेली 3 वर्ष पुणेरी बाप्पा बरोबर असोसिएटेड आहात. मॅचमध्ये जेव्हा काहीतरी वर खाली होत असतं, जेव्हा आपण असं म्हणूया की एकदम चुरस चालू असते मॅचमध्ये, तेव्हा नक्की मनात काय चालू असतं? काय स्वतः क्रिकेट खेळल्यामुळे ते कोरिलेशन चालू होऊन जातं की हे असं नाही, असं करायला पाहिजे होतं. तर बऱ्याचदा मी प्रयत्न करतो की प्लेअरपर्यंत ते आवाज माझा पोचायला पाहिजे असं, आणि थोडं गाईडलाईन द्यायचे प्रयत्न करतो. मग तुमच्या स्टँडमधनं तुम्ही जोरात ओरडून सांगत असता प्लेअरला? हो. असं काही झालंय कधी घरी कुठली ऍडवाइस तुम्ही दिली 3 आणि वर्षात ती वर्क म्हणजे झाली? माझी ओळखच ती झाली की याचा आवाज फक्त प्लेअरपर्यंत पोहोचतो. पण असं कधी झालंय तुम्ही दिलेली ऍडवाइस एखाद्या प्लेअरला ती वर्क झालीये, फायदा झालाय त्याचा? झाली. हे बघा कसं आहे माहिती का, की ॲडवाईज असं मी इन द मॅच व्हॉट हॅपन्स इज दॅट, बाहेरून कोणी काही बोललं तरी आम्ही प्लेअरला पण सांगतो की बाहेर तुम्ही लक्ष द्यायला नाही पाहिजे. बरोबर. सो त्याचा ते लोक कितपत वापर करतात हे आपल्याला इथून जज करणं अवघड आहे. पण परफॉर्मन्समध्ये डेफिनेटली ह्या लेवलवरती येणारे प्लेयर दे कॅन असेस द सिच्युएशन, आणि त्याच्यात डिसिजन मेकिंगमध्ये डेफिनेटली त्यांच्या बॅक ऑफ द माइंडमध्ये काहीतरी असेल की असं करायला हरकत नाही. राईट. आणि अर्थात जे ग्राउंडवरनं ॲडवाईस देत असतात ते म्हणजे कोचिंग स्टाफ, जे मॅचच्या आधी सुद्धा त्यांना सल्ले देत असतात, चालू मॅचमध्ये देत असतात, त्यांच्याबद्दल काय सांगाल? तर आमचे संदीप चव्हाण म्हणून आमचे कोच आहेत, ते अत्यंत मेहनत घेतात आणि ते काय मी एक बघितलंय की प्लेयरमध्ये मिळून मिसळून राहतात ते, आणि ही जस्ट लाईक अ फ्रेंड विथ देम. तर त्याच्यामुळे काय होतं की एक कोचचा रिस्पेक्ट तर ठेवलाच जातो, पण लोक मन मोकळेपणाने त्यांच्याबरोबर त्यांचे प्रॉब्लेम जे असतील ते चर्चा करू शकतात, किंवा त्यांना काय मेसेज कन्वे करायचा असेल तर ते त्याच्याबरोबर बरोबर त्याच्या भाषेत बोलून त्याला तो परफॉर्मन्स काढून घ्यायची क्षमता त्यांच्याकडे खूप चांगली. पण जसं तुम्ही म्हणलात की क्रिकेटबद्दल तुम्हाला सुद्धा बऱ्यापैकी ज्ञान आहे आणि एक पॅशन असते टीम ओनर म्हणून सुद्धा, तर ते कोचिंग स्टाफ पर्यंत तुमचे सल्ले तुम्ही पोहोचवता का कधी? नाही, मी फक्त आमचे ऑब्झर्वेशन्स जे असतील ते त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. कारण काय आहे, ॲक्च्युअल सिच्युएशन आणि कुठल्या मुलाची काय ताकद आहे ही त्या कोचला जास्ती माहिती असते. बरोबर. कारण तो आता म्हणजे संदीप चव्हाण जर तसं बघायला म्हटलं तर आज गेले 5 महिन्यापासून टीम बरोबर आहेत, किंवा काही प्लेयर्स बरोबर प्रॅक्टिसमध्ये इन्व्हॉल्ड असतात, तर त्यामुळे त्यांना ते प्रत्येक प्लेयरचा प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट माहिती आहे. बरोबर. सो ऑब्झर्वेशन्स वी कन्वे टू देम, आणि त्याच्याप्रमाणे त्याच्यातून जे बेस्ट काढून घ्यायचं आहे, दॅट स्किल ही हॅज गॉट अँड ही इज डुईंग इट इन अ व्हेरी नाईस वे. सर, आता सीझन सुरू झाला जेव्हा MPLचा, तेव्हा तर सगळ्या टीम्स तयारीला सुरुवात करतच असतील, पण पुणेरी बाप्पाची स्पेशली तयारी किती आधीपासून सुरू असते? तर आता आम्ही म्हणजे डिसेंबरमध्ये कॉर्पोरेट टुर्नामेंट झाली, तेव्हापासून आपली तशी तयारी सुरू झाली होती. त्याच्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन जे इन्व्हिटेशनच्या मॅचेस घेतात त्याच्यात आपली टीम होती, तिथे काही प्लेयर्स खेळले, आणि स्काउटिंग आमचं चालूच असतं ह्या टुर्नामेंट्समधनं की चांगले प्लेयर्स
नॉट नेसेसरीली आमच्याच टीममध्ये असतील तर बाहेरच्या टीममध्ये. कारण प्रीमियर लीगचं ब्युटीच ती आहे की तुम्हाला वेगळ्या वेगळ्या टीम्समधले प्लेयर एकत्र आणायचे, त्यांना चांगलं जेल करून त्यांच्याकडनं परफॉर्मन्स काढून घ्यायचा आहे. बरोबर. सो दॅट इज देअर फ्रॉम 5-6 months इट हॅपन. सो फ्रॉम लास्ट 1 year वी आर गोइंग टू वी आर डुईंग इट ॲज अ वर्षभर काही ना काहीतरी उपक्रम चालू ठेवतो आपण. तुम्हाला काय वाटतं सर, फ्रँचाईज क्रिकेट मधल्या टीम ओनरचा सगळ्यात मोठा चॅलेंज काय असतो? सर्वात मोठा चॅलेंज त्यांना स्पॉन्सरशिप आणणं आहे. कारण काय आहे की स्टेट लेवलच्या लीगला एक्सपोजर अजून पाहिजे तसं नाही आहे. दुसरी गोष्ट की जो माणूस स्पॉन्सर करणार त्याला डिलिव्हरेबल्स जे आहेत ते फायदा करतीलच का हे आपण आता मेजर करू शकतो. बरोबर. पण तरीही पीपल आर गेटिंग असोसिएटेड, ते इंटरेस्ट दाखवत आहेत. आणि MCAनी खूप चांगलं काम केलं आहे. रोहित दादांनी खूप चांगला पुढाकार घेऊन ही टुर्नामेंट एक वेगळ्या लेवलवर नेली आहे. अपेक्स काउन्सिल सारखं क्रिकेट अपलिफ्टमेंटवरती काम करते. तर हे सगळं एक लाँग प्रोसेस आहे. म्हणजे IPL पण तुम्ही बघितलं तर पहिले 6 वर्ष 7 वर्ष ऑल फ्रँचायझीज वेअर ब्लीडिंग ऑर दे वेअर नॉट मेकिंग एनी मनी. बरोबर. सो हिअर द ऑब्जेक्टिव्ह इज नॉट टू मेक मनी, क्रिएट अ प्लॅटफॉर्म फॉर क्रिकेटर्स. क्वालिटी चांगली मेंटेन करा. ती क्वालिटी चांगली मेंटेन जर का राहिली तर ऑटोमॅटिकली तुम्हाला फंड फ्लो चालू होईल. आणि 2 क्रिकेटर महाराष्ट्रातले इंडियासाठी खेळले तर त्याच्यापेक्षा मोठा आनंद कुठलाच नसणार. बरोबर. आणि एका टीमचे ओनर म्हणून MCA बरोबरचा तुमचा अनुभव कसा आहे? MCA मी तुम्हाला सांगितलं ना की रोहित दादांनी ही लीग जेव्हा परत सुरू केली तेव्हा बरेचसे त्यांनी चांगले उपक्रम जे आहेत आणि रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल असेल किंवा क्वालिटी ऑफ क्रिकेट किंवा ओव्हरऑल टुर्नामेंटचा दर्जा हा एक वेगळ्या लेवलवरती नेला. आणि ते सातत्याने दरवर्षी इम्प्रूव्ह करत आहेत. अपेक्स काउन्सिल पण त्याच्यात बरंच काम करते. MCAची टेक्निकल कमिटी त्याच्यात काम करते. आता ह्या वर्षी DRS आणणार आहेत. सो लीग्समध्ये जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून टुर्नामेंट नेक्स्ट लेवलवरती कशी जाईल ह्याच्यासाठी ते सातत्याने काम करतात. आणि त्याच्यात आम्हाला खूप आनंद आहे की आम्ही त्यांच्या ह्या उपक्रमामध्ये छोटा मोठा हातभार लावू शकलो आहे. आणि वी आर व्हेरी हॅपी फॉर. म्हणजे जगभरातल्या कुठल्याही T20 लीगपेक्षा MPL कमी नाही? अजिबात नाही, अजिबात नाही. वी आर ॲट पार ऑर मे बी बेटर ऑल्सो. आय वुड पुट इट दॅट वे. वा. सर, पुणेकर आपल्याला माहिती आहे की चिकित्सक असतात, पण एखाद्या गोष्टीला त्यांनी जीव लावला की म्हणजे ते मनापासून प्रेम करतात. तसंच त्यांनी पुणेरी बाप्पावर केलेलं आहे. तर तुमच्या पुण्यातल्या सगळ्या फॅन्ससाठी, महाराष्ट्रातल्या फॅन्ससाठी काय स्पेशल मेसेज द्याल? मेसेज काय नाही, आला रे आला, पुणेरी बाप्पा आला. भरभरून प्रेम करा, भरभरून सपोर्ट करा, फॅन पेज लाईक करा आणि स्टेडियममध्ये येऊन मॅचेस बघा. आपली प्लेयर्सची पाईपलाईन खूप मोठी आहे आणि प्लेयर्स खूप चांगलं परफॉर्म करणार आहेत. आणि यावेळेस वी आर गोइंग टू बी फोर्स टू रेकन विथ. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एंट्री फ्री आहे. सगळ्यांना इकडे फुकट आत येता येईल आणि ह्या सगळ्या मनोरंजनाचा लाभ घेता येईल. त्यामुळे मला असं वाटतं की सर आता तर सगळ्यांनी यायलाच पाहिजे. यायलाच पाहिजे. फ्री एंट्री असेल तर मग आता काय म्हणजे त्याच्यापेक्षा जास्ती अजून काय आपण सोन्याहून पिवळं आहे. वा. या मनसोक्त आनंद घ्या. सगळ्या आपल्या फक्त पुण्याच्या टीमलाच नाही तर बाकीच्या टीमलाही प्रोत्साहन द्या. कारण गर्दी झाली तर लीग मोठी होईल, लीग मोठी झाली तर प्लेयर मोठे होतील आणि प्लेयर मोठे झाले तर ते भारतासाठी IPLमध्ये विविध ठिकाणी महाराष्ट्राचं नाव मोठं करतील. त्यामुळे नक्की या, आवर्जून आनंद घ्या. तर सगळ्या पुणेरी बाप्पाच्या चाहत्यांनी विनंती की तुम्ही सुद्धा या मॅच बघायला आणि आपली टीम नक्की जिंकणार आहे. तुम्ही इथे आलात सर, आमच्याबरोबर गप्पा मारल्यात, मनमोकळेपणाने खूप छान वाटलं. धन्यवाद. थँक्यू. खूप शुभेच्छा.